तर हॅलो नमस्कार. मी मनोज. तर आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये कसोटी मालिकांची सुरुवात होणार आहे. तर पहिला सामना खेळणार आहे इंग्लंडमधल्या लीड्स मैदानावर. आणि त्यापूर्वी काल सचिन तेंडुलकर आणि जेम्स ॲडर्सन यांनी ट्रॉफीचं अनावरण केलं. तर आज 2:30 वाजता मॅच चालू होणार आहे. तर यामध्ये 5 सामन्यांची मालिका होणार आहे. तरी भारत आणि इंग्लंड दोन्ही टीम तयार आहेत. आणि यामध्ये भारताचा नवीन कॅप्टन शुभमन गिल याच्यावर पूर्ण आशा आहे की या कसोटी मालिकेमध्ये आपण काहीतरी करून दाखवावं. तर आपण रेकॉर्ड्स बघू. हेड टू हेड भारत आणि इंग्लंडमध्ये एकूण 136 सामने झालेले आहेत. त्यामध्ये इंग्लंडने बाजी मारलेली आहे. त्यांनी 51 मॅचेसमध्ये विजय मिळवला आहे. तरी 35 सामन्यामध्ये भारताने विजय मिळवला आहे आणि 50 मॅचेस अनिर्णित राहिलेले आहेत. तरी आकडेवारीमध्ये भारतीय इंग्लंडपेक्षा कमी आहे. इंग्लंड सरस आहे. तर आपण आजची टीम कशी असेल याच्यावर आपण बातचीत करू. तरी भारताचा संभव संघ असं मला वाटतं. शुभमन गिल कॅप्टन, SV जयस्वाल व KL राहुल मला वाटतं हे ओपनिंगला येतील. आणि 3 नंबरला करुण नायर किंवा साई सुदर्शन प्लेयर चांगला आहे. आणि करुण नायर पण रणजीमध्ये म्हणा प्रकृतीने धावा IPL मध्ये पण त्यांनी चांगला शतक पण केलेलं आहे त्याने. तरी या दोघांपैकी कोणाला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळेल. आणि 4 नंबरला स्वतः शुभमन गिल, 5 नंबर ऋषभ पंत, 6 नंबरला मला वाटतं अभिमन्यू ईश्वरन याला संधी मिळू शकते. नंतर रवींद्र जडेजा, 7 मग मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि हर्षदीप सिंग असं मला वाटतं हे 11ची टीम असेल. आजपासून मॅच चालू होणार आहे. तरी आपण मला कॉमेंटमध्ये बॉक्स सांगा ही मालिका कोण जिंकेल. आणि दररोज आपण अपडेट देतच राहू. त्या अगोदर सचिनने सांगितलं आहे की बाहेर जगाची चिंता करू नकोस. म्हणजे असं त्याने सल्ला दिला आहे. शुभमन गिलला सल्ला दिलेला आहे. तरी कोण काय म्हणते घेतलं जे टीमाच्या हितासाठी जे निर्णय आहेत ते तू घे. तरी चांगला एक संदेश दिलेला आहे सचिन तेंडुलकर यांनी. मग तरी पण इंग्लंडमधील या लीड्स मैदानावर एकूण 7 सामने झालेले आहेत भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये. त्यामध्ये 4 मध्ये भारताचा विजय झालेला आहे. 2 मध्ये पराभव आणि 1 अनिर्णित. त्यामुळे याचा मला वाटतं या महिन्यात चांगली आपली रेकॉर्ड चांगला आहे. त्यामुळे मला वाटते पहिली मॅच आपण जिंकू. त्यामध्ये आता बघू आपण भारतीय फलंदाजांचे इंग्लंडमध्ये प्रदर्शन. म्हणजे यामध्ये चांगल्या हवा कोण काढलेल्या आहेत. तरी 2000चे दशक राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली यांनी प्रत्येकी 728, 629, 700 धावा केलेल्या आहेत. तर 2010चे शतक विराट कोहली, MS धोनी, अजिंक्य रहाणे आणि सत्यशील पुजारा यांनी अनुक्रमे 727, 569, 556 आणि 500 असे एकूण चांगल्या सरासरीने धावा काढलेल्या आहेत. तर बघू आज काय होते. आज पहिला दिवस आहे. तर मला वाटतं जास्तपूर्ण स्टेडियम म्हणजे ज्या लीडचा मैदान आहे ना ते जास्त बॉलिंगसाठी 1-2 दिवस बॉलिंगसाठी असतं. नंतरचे मग बॅटिंगसाठी चांगलं असतं. तर बघू काय होते. मला कमेंटमध्ये सांगा मालिका कोण जिंकेल, पहिला सामना कोण जिंकेल. तर गुड बाय.